अतूट बंद भाग 9. अमृता समताला पेपर्स चांगले गेले होते, त्यामुळे त्या दोघी खुश होत्या, आनंदात होत्या. आज त्यांच्या दादाने रणजितने त्यांना पिक्चर दाखविण्याचे कबूल केले होते. रविवार असल्याने रणजित संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये जात नसे. रावसाहेबही आज घरी आले होते. समताकडून त्यांना समजले होते रणजित दादा पिक्चर दाखवणार आहे दोघींना. रावसाहेब विचार करू लागले, रणजित या दोघींना देणार म्हणजे दीपालीला नाही. याचाच अर्थ अजून तरी आपल्या मुलांनी दीपालीला सामावून घेतलेले नाही. असं व्हायला नको. केवढ्या उमेदीने आपण तिला इथे घेऊन आलो आहोत. आणि सध्या आपल्याला वाटू लागले दीपाली या घरात चांगली रुळली आहे. तिला आता हे घर परके वाटत नाही. किती आपुलकीने, आत्मीयतेने करते ती सर्वांचं. प्रत्येकाचं काम करण्यात तिला आनंद होतो. पूर्वीपेक्षा ती बरीच प्रसन्न दिसते. एवढंच नाही तर बऱ्याच वेळा आपण तिचे हसणेही ऐकतो. पण या तिघांना अजून ती परकी वाटते की काय? नक्कीच. नाहीतर तिला सोडून ते गेलेच नसते. तिला अजून आपली मानली नाही तर परकेपणाचा दुरावा ठेवला आहे असं का व्हावं? दीपालीला काय वाटेल? आपण तरी किती सांगायचे मुलांना? मुले आता मोठी आहेत. त्यांचे निर्णय त्यांनीच घ्यावेत, हे आपलं मत आहे. हो, आणि दबावाखाली कोणी कोणाला प्रेम देऊ शकत नाही किंवा घेऊ शकत नाही. अंकल, मीराच्या आवाजाने रावसाहेबांची विचार शृंखला तुटली. मीरा बेटा, तू ये. अंकल, आज आमचा पिक्चरचा प्रोग्राम आहे. मगाशीच रणजितने फोन करून सांगितले. म्हटलं आत्ताच जावं, निवांत गप्पा होतात. मुली आहेत घरात. रणजित कुठे बाहेर गेलाय? तू जा आत. मीरा आत निघून गेली आणि रावसाहेब जास्तच गंभीर झाले. थोड्याच वेळानं रणजित आला. रणजित, आज तुम्ही पिक्चरला जाणार आहात? होय डॅड. मीरा मगाशी आली आहे. तिला मी फोन केला होता तसा. दीपाली सुद्धा तुमच्या बरोबर येणार? नाही डॅड. का? मीराची आठवण राहिली, पण जी घरात आहे तिची नाही, असेच ना? आय एम सॉरी डॅडी. ठीक आहे, पण डॅडी, मी 3 तिकीटही आणलीत. तीही ओळखीमुळे मिळाली. ठीक आहे, दीपालीला काय सांगायचे ते मी सांगतो, पण बेटा यापुढे तरी. नो डॅड, यापुढे असं होणार नाही. रावसाहेब मनापासून हसले आणि ते आत उठून गेले. अमृता समताकडे पाहत ते म्हणाले, अरे वा, तुमची तयारी झाली तर छान. पळा आता तुम्ही. हो, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही घरी याल तेव्हा तुमचं तुम्ही वाढून घ्यायचं, जेवायचंय. मी आणि दीपाली नाटकाला जाणार आहोत. दीपा, मी मुद्दाम रणजितला सांगितले होते तुझे तिकीट काढू नकोस. या दोघींना नाटक आवडत नाही. तुला आवडते ना? बाबा, मी अजून नाटक पाहिलेले नाही. मग आज बघच. दीपालीचा चेहरा आनंदाने फुलून गेला. आज सकाळपासून ती ऐकत होती पिक्चर. मीरा सुद्धा आली. तेव्हा मात्र दीपालीला नाही म्हटले तरी वाईट वाटलेच. तिला कोणी पिक्चर संबंधी विचारले नव्हते. मनातून ती नाराज झाली होती. पण बाबांनीच रणजितला तसे सांगितले होते हे समजल्यावर तिला फार आनंद झाला. सकाळपासून मनाला लागलेली टोचणीची धार एकदम बोथट झाली आणि उत्साहाने ती कामाला लागली. नाटकाला जाऊन आल्यावर ती आणि रावसाहेब जेवले आणि दोघेही आपापल्या खोलीत जाऊन झोपले. एके दिवशी सकाळी रावसाहेब हॉलमध्ये सोफ्यावर बसून काहीतरी वाचत होते. त्यांनी दीपालीला हाक मारली. दीपाली, ए दीपाली. रावसाहेबांची हाक ऐकून दीपालीने हातातले काम बाजूला ठेवले. ती सत्वर त्यांच्याजवळ आली. काय बाबा? दीपाली, अगं हे पत्र घे, गीताच्या मैत्रिणीचं. गीताची मैत्रीण? समताच्या आईची मैत्रीण. अमेरिकेवरून आलं आहे तिचं पत्र. काही विशेष लिहिलं आहे काय? होय अगं, ही माया, गीताची जीवाभावाची मैत्रीण. आमच्या लग्नानंतर 2 महिन्यांनीच तिचंही लग्न झालं. मायाचे मिस्टर मकरंद. अगं, फार जॉली माणूस. 2-4 भेटीतच आम्ही दोघेही मित्र झालो. फार चांगले आहेत दोघेही. बऱ्याच वर्षांनी ते इकडे येत आहेत. ती लिहिते, बऱ्याच वर्षानंतर आपल्या भेटीचा योग येत आहे. गीताच्या आठवणींनी जीव नेहमी गलबलून येतो. तीच तर माझी खास मैत्रीण होती. भाऊजी, मुलं आता मोठी झाली असतील ना? रणजित डॉक्टर झाल्याचे समजले. तुमच्या डबल रोल मुली कशा आहेत? त्यांना लहान असताना पाहिले आहेत. आता त्याही मोठ्या झाल्या असतील. भाऊजी, तुमचे कसे काय आहे? खरंच मला तुमचं फार कौतुक वाटतं. गीता गेली तेव्हा किती दुःखी, हतबल झाला होता तुम्ही. जीवनावरची आसक्तीच गेली होती. पण स्वतःला तुम्ही सांभाळलेत आणि त्याचबरोबर तुमच्या 3 मुलांना. भाऊजी, तुमच्या धैर्याचं कौतुक वाटतं. भाऊजी, भारतात तुमच्याकडे आले नाही तर छे, हा विचारच पटत नाही मनाला. गीता नाही, पण गीताच्या मुलांना, तुम्हाला, तिच्या त्या वास्तूला भेटल्याने गीताला भेटल्याचा आनंद होईल, समाधान वाटेल. भाऊजी, तुम्ही तुमच्या मुलांना या मायासंबंधी काही सांगितले आहे की नाही? माझ्या मुलांना मी एवढं सांगितलं आहे की त्यांना तर केव्हा एकदा भारतात जातो आणि तुम्हाला भेटतो असे झाले. भाऊजी, आम्ही या 15 तारखेला येत आहोत. प्रथम तुमची भेट घेणार आणि त्यानंतरचे नंतर सांगते.
पुढचे काय असणार ते त्यांच्या गावाला जाणार असतील, किती वर्षांनी भेटणार आहोत. पण गीता पाहिजे होती. किती गमती, किती आनंद. बोलता बोलता रावसाहेबांचा आवाज भरून आला. बाबा. काही नाही बाळा, दैवाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही, हेच खरं. बाबा मी आहे ना, मी त्यांचा पाहुणचार व्यवस्थित करेन. हा बेटा, तुझा आधार वाटतो मला. हे काय भलतंच बोलतात बाबा तुम्ही. मी स्वतःला एकाकी समजत होते. या घराच्या, तुमच्या मायेचा, सर्वांचा आधार वाटतो मला बाबा. दीपा, तू या घरात आहेस म्हणून या घराची वा कसलीच काळजी वाटत नाही मला. हा आधार नाही तर काय. बरं बाबा, माझं कौतुक. पाहुण्यांसाठी काय काय करायचं तेवढे सांगा, म्हणजे मी कामाला लागते. दीपा, एवढी कसली घाई. अगं, अजून बराच अवकाश आहे. जा पाहू, मला वाढ. आज लवकर जायचे आहे. अरे हो, रणजितला हे पत्र दे आणि सांग अमृता समताला घेऊन ये. मैत्रिणीचं लग्न म्हणजे त्यांना वेळेचं भान राहणार नाही. मला रात्री येण्यास उशीर होईल. ठीक आहे बाबा, मी सांगते. तुम्ही चला जेवायला. रावसाहेब जेवून घराबाहेर पडले. सदाशिव कुठे आहे? बाहेर गेला. रणजित त्याच्या नेहमीच्या वेळेस आला. दीपालीने त्याचे ताट तयार केले. रणजित डायनिंग हॉलमध्ये आला. त्याला माहिती होते आज समता, अमृता दोघी त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेल्या आहेत, म्हणजे एकटे जेवावे लागणार. आणि तसे एकटे जेवणे त्याच्या अगदी जीवावर आले होते. एक ताट टेबलावर पाहून त्याने दीपालीला विचारले, दीपा, तू जेवलीस? हं, बाबांबरोबर. एवढं बोलून ती त्या रूममधून बाहेर पडली. टेबलावर तिने व्यवस्थित ठेवले होते. रणजितला काही लागले, सवरले तर घेता येईल असे. रणजित समोर थांबायचे म्हणजे दीपाच्या बाबतीत मोठी परीक्षाच होती. तिला रणजितचा स्वभाव थोडाफार समजायला लागला होता. त्याला बोलायला खूप लागते. चेष्टा मस्करी करण्यात तो चांगलाच पटाईत आहे. आपल्याबरोबर काही बोलला तर आपल्याला धड दोन वाक्यही बोलता येणार नाही. उगीच घाबरल्यासारखे मात्र होईल. त्यापेक्षा आपण तेथून निघून आलो हेच बरं झालं. अरे हो, बाबांनी त्याला निरोप सांगितला होता. आता नको तेथे जायला. त्याने बस म्हणून गळ घातली तर त्यापेक्षा नंतर चहाच्या वेळी सांगून टाकू म्हणजे झालं. दीपाली सहज कॉटवर आडवी झाली. एक कादंबरी तिने वाचायला घेतली आणि वाचता वाचता केव्हा तिला झोप लागली तिचे तिलाही समजले नाही. रणजित जेवून उठला. आज त्याला नेहमीप्रमाणे जेवणही गेले नाही. दीपालीने वाढले होते त्यातले अर्धे मुर्दे काढून ठेवले होते. तो आपल्या रूममध्ये निघून गेला. तासा 2 तासांनी रणजित नेहमीप्रमाणे आवरून चहासाठी डायनिंग रूममध्ये आला. पण तेथे चहा नव्हताच. तो किचनमध्ये गेला. सगळं कसं सामसूम. कुठे गेली ही दीपाली? रणजितने पाहिले. सदा बसला होता. सदा, दीपा कुठे आहे? आज काय चहा मिळणार आहे की नाही? दीपाताई त्यांच्या खोलीत आहेत, आता उठवतो. दीपालीला उठवण्यासाठी सदा उठला. त्याला थांबवीत रणजित म्हणाला, झोपू दे तिला, मी बाहेर चहा घेईन. रणजित बाहेर आला. त्याने स्कूटरला किक मारली आणि त्याच्या आवाजाने दीपालीची झोप चाळवली. तोच पुन्हा किक मारल्याचा आवाज आला. म्हणजे रणजित निघाला की काय? अरे देवा, बाबांचा निरोप द्यायचा राहिला. ती झटक्यात उठली, खिडकीजवळ गेली. रणजितची स्कूटर स्टार्ट झाली होती. त्याला थांबूनच सांगायलाच पाहिजे. शुकशुक शुकशुक काय हाक मारावी हे तिला चटकन समजले नाही. रणजितने तो आवाज ऐकला आणि आवाजाच्या दिशेने त्याने वर खिडकीकडे पाहिले. खिडकीत दीपाली उभी होती. नुकतीच झोपेतून उठलेली दीपाली, भांबावलेली दीपाली. 1 मिनिट, मी खाली येते, दीपालीने तेथून रणजितला सांगितले. रणजितला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. काय काम असेल दीपालीचं आपल्याकडे? दीपाली त्याच्यासमोर उभी होती. बाबांनी तुमच्यासाठी निरोप ठेवला होता. काय? रात्री तुम्ही अमृता समताला घेऊन या, बाबांना काही काम आहे. ठीक आहे. रणजितची स्कूटर थोडी पुढे गेली आणि दीपालीच्या लक्षात आले, अरे पत्रही त्यांना द्यायचे आहे. पुन्हा तिने घाईने शुकशुक केले. रणजित थांबला. दीपाली त्याच्याजवळ जात म्हणाली, आणि हे पत्रही तुम्हाला द्यायला सांगितले आहे बाबांनी, मी विसरले होते. तिचा गोंधळलेला चेहरा पाहून रणजितला हसू येत होतं. पण न हसता त्याने तिच्या हातातले पत्र घेतले. कोणाचे आहे पत्र? तुमच्या आईच्या मैत्रिणीचे. आईची मैत्रीण? रणजितला आश्चर्य वाटले. दीपाली इकडे ये. अगं, मी पण तुला एक सांगायचं विसरलो होतो. दीपाली प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाली, बाबांसाठी काही निरोप आहे का? नाही, डॅडींसाठी नाही, तुलाच सांगायचे. मला काय? हेच की शुकशुक करायला. मी काही एखादा पक्षी किंवा प्राणी नाही. माझं नाव रणजित आहे आणि ते तुलाही ठाऊक आहे. तेव्हा कृपा करून पुन्हा ते शुकशुक करून बोलवू नकोस, समजलं? रणजितने गिअर बदलला. स्पीडमध्ये त्याची स्कूटर गेट ओलांडून रस्त्यावर गेली. भांबवलेली दीपा काहीक्षण तेथेच उभी राहिली, दूर दूर जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत. हे म्हणजे माझं नाव रणजित आहे. मला का ते माहीत नाही? त्यांना रणजित म्हणून हाक मारायची? छे, आपल्याला ते कधी जमणार नाही. पण आता कशाला पुन्हा त्यांच्यासमोर आपल्याला बोलायचे? आज तरी काय बाबांचा निरोप होता. शिवाय आपण आपल्या रूममध्ये जाईपर्यंत सदाही घरी आला नव्हता. नाहीतरी त्यालाच आपण हे काम सांगितले असते. आता विचार करताना तिला आठवले आणि ती स्वतःशीच पुटपुटली. म्हणजे आज रणजित चहा न घेता गेले.
आणि क्षणात तिला तिचे हसू आले. अय्या, आज आपण खरंच की काय, त्यांना रणजित म्हणालो, काहीतरीच आपलं. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.